सरकारी रुग्णालयाच्या आवारात सुरू असलेल्या मेडिकल कॉलेजला जागा अपुरी पडतीये। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि महसूल विभागाच्या ताब्यातील जागा सुचवल्या। परिणामी कॉलेजच्या प्रस्तावित बांधकामाकरता उच्च तंत्र शिक्षण विभागाने वेगळी मान्यता देण्याची गरज आहे। नवीन आलेल्या सरकारला त्याची जागा सुनिश्चित करता आलेली नाही। आम्ही प्रामुख्याने मंत्री महोदयाकडे ही मागणी केली की तुम्हाला जिथं योग्य वाटेल करा, तुम्हाला जे योग्य वाटेल जागा करा, पण लवकरात लवकर ही जागा निश्चित करून या वैद्यकीय महाविद्यालयाचं बांधकाम चालू करा। मेडिकल कॉलेजसाठी नव्या जागेचा शोध सुरू आहे, पण गावाची जागा शहरापासून दूर असल्याने विरोध होतोय। मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं, तेच आश्वासन आता पुन्हा नव्यानं देण्यात आलंय। माननीय जिल्हाधिकारी, माननीय SP साहेब, माननीय डीन मॅडम, आम्ही हे सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या ठिकाणी आज ह्या जागेची पाहणी केली। हे लोकेशन अतिशय चांगलं आहे। भविष्यामध्ये ह्या ठिकाणी जर आपण कॉलेजच्या बिल्डिंग्स किंवा हॉस्पिटल आणि मुलांचं वसतिगृह, स्टाफ क्वार्टर्स जर प्रस्तावित केलं तर मला वाटतं ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे कॉलेज भविष्यातसुद्धा रन होईल आणि त्या पद्धतीचे प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे निर्देश मी आज प्रशासनाला दिले। जागेचा प्रश्न मार्गी लागला असं म्हणायचं मेडिकल जागेचा प्रश्न मार्गी लागला। आपल्याकडे आता जागेचा प्रश्न मिटवणं त्याला अग्रक्रम दिला पाहिजे आणि आता त्या दृष्टीनं तात्काळ मी मंत्रिमंडळापुढे हा विषय आणेल आणि तो जी जागा उपलब्ध असेल जिल्हाधिकारी सुचवतील ती जागा ताबडतोब घेऊन इमारत बांधकामाला सुरुवात करणं हा पहिला आग्रह। ग्रामीण भागातील मुलांना वैद्यकीय शिक्षण त्यांच्याच जिल्ह्याच्या ठिकाणी मिळायला हवं याकरता राज्य सरकारनं निर्णय घेतलेला होता, पण आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे नव्या बिल्डिंगच्या कामाला कधी मुहूर्त लागणार हा प्रश्नच आहे। धाराशिवहून बालाजी निर्फळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।